नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करता येत नसेल ऑप्शनची, तर तुम्ही धन ॲप्लिकेशनचे प्री बिल्ड स्ट्रॅटेजी फीचर यूज करू शकता। हे फीचर तुम्हाला तयार केलेल्या स्ट्रॅटेजीज यूज करायचा एक चान्स देतो आणि त्या स्ट्रॅटेजीज एक्सपर्टनी तयार केलेल्या असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ते यूज करू शकता। स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट किती होणार आहे, लॉस किती होणार आहे, कुठली स्ट्राईक प्राइस यूज करायची आहे, किती फंड आपल्याला रिक्वायर्ड आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितल्या जातात आणि याच्यामुळे तुमची ऑप्शन ट्रेडिंगची जर्नी जी आहे ती सोपी होऊन जाते। आता ही स्ट्रॅटेजी ओपन किंवा यूज करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन ट्रेडरचा धनचा जो प्लॅटफॉर्म आहे ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। अशा पद्धतीने ते ॲप्लिकेशन आपल्याला बघायला मिळतं। आपल्याला स्ट्रॅटेजीच्या सेक्शनमध्ये जायचं आहे। स्ट्रॅटेजीच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे 2 नंबरचा ऑप्शन बघायला मिळतो प्री बिल्डचा। त्याच्यावर जर आपण क्लिक केले तर आपले जे फेवरेट इंडायसेस आहेत ते इथे बघायला मिळतात। तुम्हाला एखाद्या स्टॉकबद्दल स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर तो स्टॉक तुम्ही इथे सर्च ऑप्शनमध्ये जाऊन सर्च करू शकता, ज्याच्यावर मी थोड्या वेळात सांगणार आहे। पण सध्या जर निफ्टी 50च्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायच्या झाल्या तर 14 पेक्षा जास्त स्ट्रॅटेजीज मला इथे बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये बुल कॉल स्प्रेड, बुल पुट स्प्रेड, बियर कॉल स्प्रेड, शॉर्ट स्ट्रॅडल, शॉर्ट स्ट्रँगल, शॉर्ट आयर्न बटरफ्लाय सारख्या स्ट्रॅटेजीज पण अवेलेबल आहेत। आता या प्रत्येक स्ट्रॅटेजीजमध्ये वेगवेगळ्या 10 अजून स्ट्रॅटेजीज आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे स्ट्रॅटेजीजचे ऑप्शन इथे अवेलेबल होऊन जातात। आता हे कशा पद्धतीने वापरायचा त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया। फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपला जो व्ह्यू आहे तो पहिल्यांदा इथे सांगायचा आहे। म्हणजे सध्या मार्केट 88 ते 90 पॉईंट वरती आपल्याला दिसतंय, म्हणजे मार्केट बुलिश दिसतंय। मग तुमचा व्ह्यू काय झाला? बुलिश झाला। जर मार्केट जर खाली पडायला लागलं तर तुमचा व्ह्यू काय झाला? बेरिश झाला। जर तुम्हाला कळतच नाही आहे मार्केट कुठल्या डिरेक्शनला जाणार आहे तर तुम्ही नॉन डिरेक्शनल सिलेक्ट करू शकता, किंवा एक्सपायरीचा दिवस आहे आणि एनी डिरेक्शनला मार्केट जाऊ शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एनी डिरेक्शन हा व्ह्यू सिलेक्ट करू शकता। प्रत्येक व्ह्यू प्रमाणे इथे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात। जसं बुलिशमध्ये 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, बेरिशमध्ये 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, नॉन डिरेक्शनमध्ये 4 वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि एनी डिरेक्शनमध्ये 4 वेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात। यातली कुठलीही स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, समजा मला लॉंग स्ट्रॅडल अप्लाय करायचं आहे तर त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी बघायला मिळते। लॉंग स्ट्रँगल अप्लाय करायचं आहे तर त्याच्यामध्ये 10 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात। लॉंग स्ट्रँगल जर मला करायचं असेल तर वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस प्रमाणे इथे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात। एक्सपेक्टेड प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळते, ब्रेक इवन पॉईंट्स बघायला मिळतात, कुठला कॉल बाय करायचा आहे, कुठला पुट बाय करायचा आहे, एक्सपायरी कुठली सिलेक्ट करायची आहे, ते आपल्याला सगळ्या डिटेल्स इथे बघायला मिळतात। तुम्ही वेगवेगळी एक्सपायरी इथे सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे ही स्ट्रॅटेजी अंमलात आणू शकता। जसं मला 2 मेच्या एक्सपायरीसाठी ही स्ट्रॅटेजी बनवायची आहे, ज्याच्यामध्ये 22,500चा कॉल बाय करायचा आहे आणि 22,400चा पुट बाय करायचा आहे। त्याच्यासाठी एक्सपेक्टेड प्रॉफिट अनलिमिटेड आहे, पण लॉस पण असणार आहे ना, त्यामुळे स्ट्रॅटेजीवर क्लिक केल्यानंतर मॅक्सिमम लॉस किती आहे हेही आपल्याला बघायला मिळतं। आणि जर हा ट्रेड एक्झिक्यूट करायचा असेल तर 1 क्लिकवर तुम्ही या एक्झिक्यूट ट्रेडच्या बटनावर ट्रेड एक्झिक्यूट करू शकता। जर ह्या स्ट्रॅटेजीबद्दल अजून डिटेल तुम्हाला बघायचे असतील तर सीन बिल्डरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता, जसं की स्ट्रॅटेजीमध्ये कुठले कॉल्स आहेत, त्याचा प्रीमियम किती चालू आहे, एक्झिक्यूशन इथून करायचं आहे तर करू शकता। थोडंसं खाली गेल्यानंतर पे ऑफ सिम्युलेशन तुम्हाला बघायला मिळतं, जे आपण सुरुवातीला बघितलं। फायनल मार्जिन किती लागणार आहे, ओव्हरऑल मार्जिन किती आहे, आणि जर टॉपअप करायचा असेल तर तोही ऑप्शन इथे बघायला मिळतो। पे ऑफ ग्राफ बघायचा असेल तर पे ऑफ ग्राफमध्ये जाऊन तुम्ही कुठे गेल्यानंतर मार्केट मला प्रॉफिट होणार आहे आणि कुठे लॉस होणार आहे याचाही ॲनालिसिस करू शकता। आणि अजूनही जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचा टेबल बघायचा असेल तर तोही इथे अवेलेबल होतो। मोर ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर मार्केटमध्ये जसे जसे चेंज होईल स्ट्राईक प्राइस प्रमाणे तुम्ही जर इथे मार्केट वरती जाताना किंवा खाली जाताना ॲनालिसिस करण्यासाठी जर या प्राइजेस चेंज केल्या तर तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉफिट किती होऊ शकतं याचा प्रॉफिट अँड लॉस टेबल पण आपल्याला इथे बघायला मिळतो आणि त्याप्रमाणे ॲनालिसिस करून तुम्ही ती स्ट्रॅटेजी वापरू शकता। तर हे निफ्टी 50साठी झालं। तुम्ही ह्याच गोष्टी बँक निफ्टीसाठी करू शकता, फिन निफ्टीसाठी पण करू शकता आणि एखाद्या स्टॉकसाठी पण करू शकता। जसं मला एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकसाठी करायचं आहे तर मी तो स्टॉक ह्या इथे बघणार आहे आणि त्याप्रमाणे करणार आहे। LNT किंवा लर्सन अँड टुब्रोसाठी मला जर इथे स्ट्रॅटेजीज बघायच्या असतील तर तो स्टॉक मी इथे सर्च केलेला आहे,
₹30 स्टॉक वरती आहे आणि त्याप्रमाणे स्ट्रॅटजीज ज्या आहेत त्या माझ्यासमोर अवेलेबल झालेल्या आहेत. या प्री बिल्ड स्ट्रॅटजीज, त्यांनी बनवलेल्या स्ट्रॅटजीज मी डायरेक्टली यूज करू शकतो आणि त्या पद्धतीने माझं ट्रेडिंग जर्नी चांगल्या पद्धतीने अजून करू शकतो. मग इथे परत व्ह्यू सिलेक्ट करणं आणि स्ट्रॅटेजी सिलेक्ट करणं हे तुमच्यावर डिपेंड असतं. तुमचा जो काही ॲनालिसिस आहे, तुमचा जो काही व्ह्यू आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुमच्यासमोर स्ट्रॅटेजी अवेलेबल होतात आणि त्याप्रमाणे त्या स्ट्रॅटेजीज तुम्ही वापरू शकता. म्हणजे आता जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार असाल आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करायला येत नसेल तर हा प्री बिल्ड स्ट्रॅटेजीचा ऑप्शन जो आहे, फीचर जो आहे तो धन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही वापरू शकता आणि तुमची स्ट्रॅटेजी यूज करू शकता आणि ऑप्शन ट्रेडिंगची जर्नी सुधारू शकता. हा होता व्हिडिओ प्री बिल्ड स्ट्रॅटेजी फीचर धन ॲप्लिकेशनमध्ये कसं वापरायचं याच्याबद्दलचा. हे जर फीचर तुम्ही ऑलरेडी वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर करा. जर काय अजून डाऊट्स असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.